कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त ठिकाणं आउट ऑफ इंडिया जाऊन नेपाळ प्रदेश, नेपाळ मधील काही प्रसिद्ध ठिकाणं जी आम्ही कधी लाईफ मध्ये विचार नव्हता केला ती या ट्रिपच्या माध्यमातून आम्हाला बघता आली, ट्रिप एन्जॉय करता आली आणि त्यासाठी हरीश सरांचा आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या सहलीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. भारत माता की जय. हर हर महादेव. फॉरेन कंट्री मध्ये आलोय बघा. वेलकम टू काठमांडू. किती वाजलेत? 8:15. 8:15 झाले आणि जेवायची वेळ झाली. आणि हरीशनी बघा काय आणलंय. काय आहे ते? बापरे, सुरमई घेऊन आलाय. सुरमई आणि भाकरी, कोलंबी पण आहे, कोळंबी आणि अंड्याची भाजी आणि सुरमई आणि हे आपला मुशी माशाचा लोणचा. तर या मंडळी सर्वांनी जेवायला मुशी माशाचा लोणचा, सुरमई, कोलंबी आणि अंड्याची भाजी विथ भाकरी. चला 10:15 वाजलेत आणि आलोय आपण दिल्लीमध्ये. फायनली तुमच्या समोर इंडिया गेट. माता की जय. गुड मॉर्निंग. किती मस्त स्टेशन आहे, एकदम खाली स्टेशन आहे. वेलकम टू बनारस. कसा झाला प्रवास? मस्त झाला ना. तर आलोय आपण हॉटेल वृंदावन पॅलेस आणि हॉटेल बघा 10:30 वाजताच आपल्याला चेक इन दिलंय आणि आता रूम बघूया. काय बोलणार रूम? खूप सुंदर आणि खूप स्पेशियस आणि एकदम क्लीन रूम आहे. मंडळी रूम टूर दिला तुम्हाला आणि आता जेवणा खावण्याची कशी व्यवस्था केली आपली हरीश टूर्स आणि ट्रॅव्हल्सनी ते बघा. मस्त एकदम हॉटेलमध्ये टेरेस आहे, तिकडेच सर्वांना जेवण दिलंय बघा. कसं आहे जेवण? एकदम छान. व्हेरी नाईस. टू गुड. थँक्यू. काशी विश्वनाथ. आता सर्व घाट फिरूनशी आलोय आता आपण जिथे गंगा आरती होते ना. अयोध्या भूमीमध्ये आपले स्वागत आहे. भगवान की मॉर्निंग ऑल फ्रॉम नेपाल. आलोय आता आपण लुंबिनीला मायादेवी टेम्पलला आलोय आतमध्ये. या मायादेवी मंदिरामध्ये स्वागत आहे तुमचं. वेलकम. अगं तूच पहिला खाते, आम्ही सासू आहेत ना. ही चांगली आहे. अशी सुनबाई मिळू दे मला. जेठा बागा भिडे जेठा दयाबाबी. मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे देवी माते, आमच्या देशावर जे काही संकट आलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू दे आणि सर्वांना चांगले आशीर्वाद दे. आमच्या पूर्ण देशाला जे काही मोदींनी केलेलं आहे ते त्यांचं सफल होऊ दे. तर मम्मा झालं दर्शन? हो. हा, आता कुठे घेऊन चालली? वरती. हा, तर आता एक स्टेज आहे, तिकडनं व्ह्यू पॉइंट आहे, तेच बघण्यासाठी चाललोय. व्ह्यू बघायला जाऊया. ऑन दी टॉप आणि इकडनं व्ह्यू बघा. असं वाटतंय मस्त ना. फॉरेन कंट्री मध्ये आलोय बघा. मस्त. ओम नमः शिवाय. आणि हा मंदिर बघा आपला.
पहिल्या मंदिरावरनं आता आपण कुठं आलोय उमा? गुप्तेश्वर महादेवांचं मंदिर मध्ये आलेलो आहे. गुफामध्ये आहे बोलतात. अच्छा, गुहा आहे का इकडे? मस्त एकदम रस्ता बनवलाय खाली जायला. आहे काहीतरी नेपाल मध्ये बघण्यासारखं ना आता वाटते. महादेवांचं मंदिर तेही गुहेमध्ये. या वेलकम. या चला महादेवांच्या दर्शनाला. हर हर महादेव हर हर महादेव. कसं वाटतं उमा? एकदम सुंदर, काहीतरी जन्नत, एकदम हेवन. भगवानचा की लीला एकदम अपरंपार. नमस्कार नमस्कार. काय चालू आहे? भाकऱ्यान का चपाट्यान? या खरोखर भाकऱ्या? भाकरी आहे बहिणी. उमा कुठे आहे? उमा काय आहे? चिमकोट घे, चिमकोट घे. बापरे, केरळ मध्ये भाकरी, नेपाळ मध्ये. आणि सर्वांना माहिती आहे आज मेन्यू मध्ये मटन आहे म्हणून गर्दी बघा. गर्दी झाल्या, जागा पकडल्या सर्वांनी. म्हणजे मटनच नाही, चिकन आणि भाकरी पण आहे. म्हणून सर्व एक्साइटेड आहे. मी बुजलेलं पण आहे. ओमाने 25 भोजल्या भाकऱ्या, म्हणजे ती उठतच नव्हती, मलाशी उठवायला लागला. बस झाला, किती करशील बोलतो ना. उठलो घरी एक भेटत नाही. दाखव दाखव. काय लाईन लागली? अजून टाइम आहे. काय आहे आज स्पेशल? आम्हाला जेवणाविषयी अजून उत्सुकता आहे की आज नेमका शुक्रवार आहे. मेनू काय आहे तो गुलदस्त्यात आहे, आम्हाला माहित नाही, पण आज शुक्रवार आहे, हक्काचा वार आहे, त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत जेवायला. अरे वा. म्हणून आम्ही आतुरतेने लाईनीत उभे राहिलो. आमचा शुक्रवार उपात पण नाही, काय खाणार नाही, कारण आमचा व्हेज आज. अरे बापरे. नॉनव्हेज काही नाही खाणार, व्हेज. चिकन फ्राय, चिकन रस्सा. काय आहे? मटन आहे काय? मटन. सर्व मंडळी आज वाराला आली बघा. अरे नवीन माणसं ठेवलीच जेवण वाढायला. हो, ती आज बोलली की मावशी लोकांना आज आराम देतो आम्ही, आज जरा आम्ही सेवा करतो. हो, पण एक फॅमिली झाली ना आपली सर्व. आज फक्त 6-7 दिवस आपण फिरलो आणि सर्व एकत्र येऊन धमाल करतोय बघा. स्वखुशीने सर्व कामं करतायत. कोण भात वाढतंय, कोण भाकरी. 100 भाकऱ्या, प्रत्येकाला एक भाकरी. आणि भाकरीची साईज बघा, मोठी भाकरी मिळते ती बघा. मस्त. असं आहे. हो सर. फर्स्ट क्लास. मस्त. कसं आहे जेवण? मस्त. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल जेकर वरती. कुठं आलोय उमा आपण आज? आपण आता आलेलो आहे काठमांडू मध्ये, नेपाळ काठमांडू. आता हा हॉटेल कोणतं आहे? अमरावती बुटीक हॉटेल. अमरावती बुटीक हॉटेल. आणि एकदम भारी. याच्यामध्येच आज आपला स्टे होणार आहे. त्याचा पण एकदम भारी होता, बाथ टब वगैरे होता. आणि आता काठमांडूचा हॉटेल बघा. वा, काय बोलणार, कशा वाईब्स येतात एकदम. राजवाडा, राजवाडा सारखं. आणि आपल्याला वेलकम करायला राजा आणि राणी पण बसलेले तिथे. कोणतरी दिसते का तुला? सेम ड्रेस. ये बघ, आम्ही बघ कसं ड्रेसिंग केलं एकदम. वा, छान छान. जॅपनीज, नेपाळी जॅपनीज. हे सेम ड्रेस कुठे भेटले तुम्हाला? पण पोखरामध्ये रस्सीवरनं खेचले. पैसे देऊन आणले आम्ही दुकानमध्ये जाऊन. वेलकम टू काठमांडू. ओके, वेलकम. चला वेलकम केलंय आपलं छान. आणि आता रूम बघा. जसं आपला एंट्रन्स होता
तसंच राजवाड्याची फिलिंग आपल्या रूम मध्ये पण येते. चिनी मात्रे, हा. आशुतोष मात्रे. हो, कसं वाटलं हॉटेल? एक नंबर 5 स्टार नंबर. हॉटेल आहे. हा, खूप छान आहे. अरे वा. रूम मध्ये जाऊन आले ना? रूम कसं आहे? छान क्लीन एकदम क्लीन. असतं ना, मन खुश झालं एकदम हॉटेल बघून. सर्वांच्या सेम वाईब्स आहेत बघा, मस्त. चला बाय, या दर्शन घेऊन या, आमचा पण नमस्कार सांगा. तर दुसरा दिवस आहे आणि बहुतेक जण आज पशुपतीनाथ देवांचे दर्शन घेऊन आलेत ना. आम्ही 2 वर्षापूर्वी केदारनाथ केलेलं. आम्हाला पशुपतीनाथांचं दर्शन घ्यायचंच होतं. असं बरोबर. सांगतात की केदारनाथ अर्ध आहे आणि पशुपतीनाथ अर्ध आहे, दोन्ही मिळून एक होतं. आज आम्ही खूप खुश आहोत, आमचं दर्शन छान झालं. अच्छा, दोन्ही दर्शन झाल्यावरती दर्शन पूर्ण होतं. पूर्ण होतात. हा. अरे वा, चांगली माहिती दिली, मला पण माहिती हो. नव्हतं. आज मी पण जाणार आहे दर्शनासाठी. हा. चालेल चालेल, धन्यवाद. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर. मम्मा रिक्वेस्ट करायला चालली, एक फोटो घेऊ काय दुल्हा दुल्हन सोबत? चलेगा? हा, ओके, चियर्स. सॉरी, रेडी? 1 2 3. थँक्यू. पॉकेट दे, आयर दे, आयर पाकिट दे तिला. कॉंग्रॅच्युलेशन. अनाया, बघितली मूर्ती? हा, कशी आहे? मस्त आहे. म्हणजे याच्यात विष्णू आणि नीलकंठ झोपलेले आहेत. विष्णूचा अवतार आहे ना? हा, विष्णूचा अवतार आहे. हे बघा, बुडा नीलकंठ. ओ माय गॉड, मस्त आहे ना? स्वयंभू गोल्डन टेम्पल मध्ये स्वागत आहे तुमचं. स्वयंभू गोल्डन टेम्पल. चला मंडळी, नेपाळ वरनं देवदर्शन करून आपण 12 तासाचा प्रवास करून आलो गोरखपूरला. आणि गोरखपूर वरनं ट्रेन पकडून आज सकाळी 5ची ट्रेन पकडून आता दुपारचे 1:45 झालेत आणि पोहोचलोय लखनौला. आणि इथे उमा आणि अनाया पण बसली बघा. हाय अनाया. उमा, काय मागवलंस? गुड आफ्टरनून. 2 वाजलेत. काय मागवलंस? थाली मागवल्या, पण वेज थाली श्रीनाथजी भोजनालय वरून मागवलंय. तर बघूया कसं येते. तर फायनली आपला जेवण आलेलं आहे. थाली उघडल्यात, मस्त भाज्या आहेत, डाळ आहे, राईस आहे आणि स्वीट मध्ये रसगुल्ला आहे ना. बापरे, हे काय श्रीखंड पण आहे? रबडी रबडी आणि छास. वा, भारीवाली थाली मागवली बघा. संगीता मात्रे आणि नीलम मोकल ना. हो, कसा झाला प्रवास नेपाळ पासून इथपर्यंत? खूप सुंदर झाला. जेवण पण खूप सुंदर होते. हा, आणि हॉटेलचं खूप अप्रतिम. अप्रतिम. हो, हॉटेल आवडलं ना? थोडा घाटाघाटाचा रस्ता होता म्हणून त्रास झाला. जरा प्रवासात हे झालं. पण जे काही म्हटलं होतं ट्रिप वाल्याने ते सर्व केलंय ना. हो. छान होतं. आणि आता परतीला घरी निघालो. हो, परतीचा प्रवास. कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त ठिकाणं आउट ऑफ इंडिया जाऊन, नेपाळ प्रदेश, नेपाळ मधील काही प्रसिद्ध ठिकाणं जी आम्ही कधी लाईफ मध्ये विचार नव्हता केला, ती या ट्रिपच्या माध्यमातून आम्हाला बघता आली, ट्रिप एन्जॉय करता आली. आणि महत्वाचं आहे की आमचा हा नवरत्नांचा ग्रुप आहे. अरे वा. आणि ह्या नवरत्नांसोबत ही ट्रिप एन्जॉय करणं ही आयुष्यातली फार मोठी गोष्ट आमच्यासाठी. त्याच्यामुळे मेमोरेबल मोमेंट आहे. येस, मेमोरेबल आमची ट्रिप झालेली आहे. त्यासाठी हरी सरांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला या सहलीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. चला, बाय 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 बाय. खूप मजा आली तुमच्यासोबत, खूप मजा आली. चला बाय बाय. आरामात जा.
बाय 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 बाय. चला बाय बाय. मजा आली ना. चल बाबू बाय बाय. चलो बाय बाय. नेक्स्ट ट्रिप मध्ये बोलवा. चल हरीश. चल हरीश बाय बाय. मजा आली. असाच कार्य ठेव. बाय बाय. ओके ओके चालेल. बाय बाय बाय. थँक्यू. मजा आली ना. मजा आली. फुल मजा आली. चला बाय बाय.